श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज आपण माहिती घेणार आहोत की नित्य देवपूजा करणं ज्यांना शक्य नाहीये, नित्य देवपूजा म्हणजेच देवांना स्नान घालणं, त्यांना स्वच्छ पुसून हळदी कुंकू अक्षता वाहणं, त्याचबरोबर देवांची पंचोपचारे पूजा करणं, हळदी कुंकू अक्षता वाहणं, पुष्प अर्पण करणं, नैवेद्य अर्पण करणं, त्याचबरोबर आरती करणं वगैरे जे काही आपण पंचोपचारे रोजच्या रोज अगदी देवपूजा करत असतो, तर ती देवपूजा प्रत्येकाला जमेलच असं नाही. जमेल म्हणजे काय? बऱ्याचदा आपली इच्छा असते, पण काही कारणास्तव जर ज्यांना शक्य होत नसेल, वेळेअभावी शक्य नसेल, तर त्यांनी अशा पद्धतीची देवपूजा म्हणजेच कोरडी देवपूजा कशी करावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या, देवपूजा अगदी न करण्यापेक्षा केलेली कधीही बरी असते. म्हणजेच तुम्ही कोरडी देवपूजा केली तरीही तुम्हाला जी नित्य देवपूजा करत असतो, पंचोपचारे पूजा करत असतो, त्या पूजेचं जे पुण्यफळ प्राप्त होतं तेच पुण्य तुम्हाला कोरडी देवपूजा केली तरीही प्राप्त होऊ शकतं. घराण्याला कोणत्याही प्रकाराचे दोष लागत नाही, वास्तुदोष निर्माण होत नाही किंवा जे शाप वगैरे लागतात तर अशा पद्धतीचं मुळीच होणार नाही जर तुम्ही कोरडी देवपूजा केली. कारण बऱ्याच वेळेला काही महिला ह्या जॉब करत असतात किंवा ज्यांचं लहान बाळ असतं किंवा घरात मोठा परिवार असेल तर काही कारणास्तव शक्य होत नाही, तर अशा वेळेला तुम्ही कोरडी देवपूजा करू शकतात. तर आता सर्वात पहिली गोष्ट, ज्यांना पंचोपचारे रोज शक्य होत असेल त्यांनी त्याच पद्धतीने करायची आहे. पण बऱ्याच वेळेला आपण प्रवासात असतो किंवा प्रवासाला जाणार असतो किंवा तब्येत बरी नसेल किंवा अजून काही कारणं असतील, अशा वेळेला जेव्हा शक्य होत नाही तर त्यावेळेला तुम्ही कोरडी देवपूजा करू शकतात. तर कोरडी देवपूजा म्हणजे काय आणि ती कशी करावी हे आपण माहिती करून घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं, कोरडी देवपूजेला अगदी 2 मिनिटं लागतात. कदाचित ही माहिती सांगताना व्हिडिओ 7, 8 किंवा 10 मिनिटाचा होऊ शकतो, पण कोरड्या देवपूजेला तुम्हाला फक्त आणि फक्त 2 मिनिटं लागत असतात. तर ते कशी करावी ते आपण आता पाहूया. तर सर्वात अगोदर पहाटे उठल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला उठत असेल तर तेव्हा उठल्यानंतर जे नित्यकर्म आहे, आंघोळ वगैरे, स्नान वगैरे स्वच्छ झाल्यानंतर तुमची जी काही रोजची कामं आहेत, टिफिन बनवणं असेल, मुलांचा टिफिन असेल किंवा जे काही असेल ते तुम्ही केल्यानंतर सुद्धा ही कोरडी देवपूजा करू शकतात. किंवा वेळ असेल तर अगदी स्नान केल्या केल्या तुम्ही ही कोरडी देवपूजा केली तरीही चालू शकतं. देव्हाऱ्यात आदल्या दिवशी तुम्ही जे काही पुष्प अर्पण केले असतील किंवा तुळशीपत्र अर्पण केलेलं असेल, बाळकृष्णांना, महादेवांना बिल्वपत्र अर्पण केलेलं असेल किंवा गणपतींना दुर्वा अर्पण केलेले असतील, तर ते सर्व निर्माल्य दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य होत असतं. तर ते सर्व सुकलेली फुलं वगैरे सर्व काही, अगदी सुकलेली नसली तरीही दुसऱ्या दिवशी ती फुलं काढून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर सर्वात पहिली गोष्ट की अर्पण केलेलं जे काही असेल ते सर्व काढून घ्यायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट की देव्हाऱ्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल किंवा कोणत्याही पवित्र नदीचं जे तीर्थ असतं ते तीर्थजल असेल ते तुम्ही शिंपडू शकतात. किंवा तेही नसेल तर अगदी जे ताजं पाणी असतं घरातलं आपलं, ते तुम्ही देव्हाऱ्यात फुलाने वगैरे ते शिंपडू शकतात. तर ते पाणी तुम्ही, गंगाजल वगैरे असेल तर ते देव्हाऱ्यात अगोदर शिंपडायचं आहे. त्यानंतर जे तुम्ही अर्पण केलेली फुलं आहेत ती काढायची, देव्हाऱ्यात गंगाजल असेल किंवा पवित्र तीर्थजल असेल ते शिंपडायचं. त्यानंतर की घरात, देवघरामध्ये गणपती बाप्पा असतील, कुलदेवी असेल, जे तुमचे इष्टदैवत असतील, लक्ष्मीनारायण असतील, बाळकृष्ण, स्वामी, दत्तगुरू, जे काय असतील तुमच्या देवघरातल्या मूर्त्या, तर त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. दत्त महाराज असतील, महादेवांचे शिवलिंग असेल तर त्यावर तुम्ही अष्टगंध वाहू शकतात. हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता अशा पद्धतीने अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर दीप प्रज्वलित करायचा आहे. सुरुवातीला दीप प्रज्वलित केला तर अतिउत्तम. म्हणजेच निर्माल्य वगैरे काढल्यानंतर अगोदर दीप प्रज्वलित करा, त्यानंतर तुम्ही देव्हाऱ्यात जल शिंपडा, त्यानंतर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, अष्टगंध व्हायचा आहे. जी तुमच्याकडे पुष्प असतील त्या कोणत्याही रंगाचे असले तरीही चालू शकतं. जी पुष्प उपलब्ध असतील ती पुष्प तुम्ही देवांना अर्पण करा. त्यानंतर त्या ठिकाणी दीप तुम्ही प्रज्वलित केलेलाच असेल, त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती जे काही असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि देवांना
साखर असेल किंवा दूध असेल त्याचं नैवेद्य अर्पण करा. खडी साखर असेल किंवा अगदी आपली जी नेहमीतली वापरातली साखर असेल ती साखर असेल त्याचं नैवेद्य अर्पण करा. एका लहानशा तांब्यामध्ये जल अर्पण करा. अगदी साधी अशी सोपी अशी सेवा आहे. तर अशा पद्धतीने करा आणि घंटानाद करायचा आहे. जी तुम्ही दीप प्रज्वलित केलेला असेल, जर घरात कोणीही थांबणार नसेल दिवसभर, तर अगदी 5-10 मिनटं 15 मिनटं चालणारा दीप तुम्ही प्रज्वलित करू शकतात. तो तेलाचा असेल किंवा तुपाचा असेल. दीप प्रज्वलित केलेला असेल तर घंटानाद करत ती आरती ओवाळायची आहे. अगदी आरती ज्या देवांच्या, गणपती, कुलदेवी ज्या काही आरत्या असतात त्या तुम्ही नाही बोलले तरी चालेल. फक्त घंटानाद करत आरती ओवाळायची आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि सर्व देवांना नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने ही पूजा करायची आहे. पण जेव्हा तुम्ही देवांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करतात, पुष्प अर्पण करत असतात, नैवेद्य अर्पण करत असतात, त्यावेळेला जो मंत्र तुम्हाला येत असेल, आवडत असेल, त्या मंत्र उच्चार करत तुम्ही हे करू शकतात. किंवा तुम्हाला देवीचा मंत्र बोलायचा असेल, नवार्ण मंत्र असेल, कुलदेवीचा मंत्र असेल, तो मंत्र बोलतही तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकतात. म्हणजे पहा, अगदी 2 मिनटं लागतात. अर्पण केलेली पुष्प काढायची, तीर्थजल असेल ते शिंपडायचं, दिवा प्रज्वलित करायचा, हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, पुष्प असतील तर ते अर्पण करा, नसतील तर अक्षता अर्पण करायच्याच आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे नैवेद्य असेल तो नैवेद्य अर्पण करायचा आणि आरती ओवाळायची आणि धूप देवांना अर्पण करायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने जी देवपूजा आहे ती कोरडी देवपूजा याला म्हणतात. ह्या अशा पद्धतीने देवपूजा करायची आणि दिवसभरात तुम्ही जे काही तुमचा गुरुमंत्र असेल किंवा तुम्हाला जो मंत्र आवडत असेल तर त्या मंत्राचं दिवसभर नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर नामजप तुम्ही करू शकतात. मंत्र उच्चार आणि नामजप यात फरक आहे. नामस्मरण म्हणजे जो नाम जप असतो हा तुम्ही केव्हाही कुठेही कशाही पद्धतीने कशाही परिस्थितीत असलात तरीही तुम्ही नामजप करू शकतात. जप म्हणजे देवाचं जे नाव असेल, जसं राम राम असेल, कृष्ण कृष्ण असेल, हरी हरी असेल, त्याचबरोबर राधे श्याम असेल, राधे कृष्ण असेल, सीताराम सीताराम असेल, सीताराम हनुमान असेल, श्री स्वामी समर्थ असेल, श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, अशा पद्धतीने तुम्ही जप करू शकतात. हे नामजप झालं. आणि मंत्र जे असतात तर ते आपण व्यवस्थित शुचिर्भूत होऊनच एका जागी बसून आपण ते मंत्र जप करायचा असतो. तर अशा पद्धतीने नामजप करू शकतात. तर ही अतिशय प्रभावी तसेच तेवढंच पुण्यफळ देणारी अशी सेवा आहे जी पंचोपचार पद्धतीने देवपूजा केली जाते. देवांना स्नान घालणं वगैरे जी पूजा करत असतो आपण, त्याच पद्धतीचं ही पूजा देखील असते. असं नाही की ही पूजा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही, असं होत नाही. तर कोरडी देवपूजा केली तरीही तुम्हाला तितकंच पुण्यफळ प्राप्त होऊ शकतं. देवांवर जळमट वगैरे अशा पद्धतीचं होणार नाही, धूळ साचणार नाही, ही काळजी प्रत्येकाने घ्यायची असते. म्हणून ज्यांना अगदी थोडाही वेळ नसतो तर त्यांनी कोरडी देवपूजा केली तरीही चालू शकतं. सर्वात महत्त्वाचं, कोरडी देवपूजा तर करायचीच आहे, पण त्यासोबतच ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल, सुट्टी असेल किंवा वेळ तुमच्याकडे भरपूर असेल तर त्या दिवशी देव्हाऱ्यातलं सर्व काही देव आहेत तर ते अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. ते वस्त्र अंथरलेलं असेल ते बदलायचं आहे, स्वच्छ धुतलेलं वस्त्र अंथरायचं आहे आणि मग नंतर देवांना छान असं स्नान घालून मग त्या दिवशी व्यवस्थित देवपूजा करा. देव्हाऱ्यामध्ये जे जळमट असेल तर ते काढून घ्यायचं आहे. त्या दिवशी देव्हारा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि जे देव्हाऱ्यात अंथरलेलं वस्त्र असेल ते बदलायचं आहे. शक्यतो देव्हाऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं असं म्हटलं जातं. काही जण लाल रंगाचंही अंथरतात, ठीक आहे, पण पिवळ्या रंगाचं असेल तर अतिउत्तम. अशा पद्धतीने जेव्हा वेळ असेल तेव्हा पंचोपचारे छान पूजा करायची. पण जेव्हा तुम्हाला घाई असेल आणि शक्यच नसेल तर कोरडी देवपूजा मात्र जरूर करा, कारण सारखंच त्याचं पुण्यफळ मिळत असतं. आणि जेव्हा आपण देव्हाऱ्याकडे पाहत असतो तर आपल्याला प्रसन्न वाटत असतं. देव्हाऱ्यामध्ये देवांना पुष्प अर्पण केलेलं असतं, त्याचबरोबर दीप प्रज्वलित केलेला असतो, धूप लावलेलं असतं, नैवेद्य अर्पण केलेला असतो. ते बघून अगदी प्रसन्न वाटत असतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. घराला कोणत्याही प्रकारचे घरामध्ये दोष राहत नाही. म्हणून अशा पद्धतीची कोरडी देवपूजा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर आदल्या दिवशी अर्पण केलेला जो नैवेद्य असेल तो तुम्ही दुसऱ्या दिवशी चहा वगैरे बनवताना ते वापरू शकतात किंवा तुम्ही असंही खाल्लं तरी चालू शकतं किंवा साखर अर्पण करू शकतात किंवा एखादं फळ अर्पण केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटात ही पूजा होत असते. त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर जेव्हा तुम्ही येत असतील
संध्याकाळी कितीही वाजता तुम्ही घरी आलात तर त्यावेळेला हातपाय धुवून देव्हाऱ्यामध्ये दीप प्रज्वलित करायचा आणि धूप लावायचं आहे. तर घंटे असतेच आपल्या घरामध्ये, तर घंटानाद अगदी 2 मिनिटात घंटानाद करायचा, आरती ओळायची आणि ठेवून द्यायचं, नमस्कार करायचा. आणि जर तुमच्याकडे एखादं फळ असेल तर ते तुम्ही संध्याकाळी रात्री देवांना अर्पण केलं तरी चालू शकतं, किंवा दूध असतं, दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालू शकतं. आणि अगदी नाहीच नैवेद्य अर्पण केला तरी चालतं, पण दिवसातून एकदा तरी सकाळी तरी नैवेद्य अर्पण करायचं आहे. अगदी कमी वेळ यासाठी लागत असतो. बऱ्याच वेळेला पहा, तुम्ही स्वतः विचार करा, आपण यूट्यूब, नंतर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप स्टेटस असेल, व्हॉट्सअप मेसेजेस असतील, याच्यात आपण वेळ घालवत असतो. ते सर्व काही पाहताना इथून तिथं तिथून इथे असं करताना आपला कितीतरी वेळ निघून जातो, आपलं लक्षातही येत नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने रोज आणि सकाळी आणि संध्याकाळी अशा पद्धतीने कोरडी देवपूजा केली तरीही घरात अतिशय समृद्ध, सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचबरोबर घरात प्रसन्न वातावरण राहतं, सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरात राहत असतो आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. म्हणूनच अशा पद्धतीनेही तुम्ही देवपूजा केली तरीही चालू शकतं. यासाठी कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही, म्हणून ही सेवा जरूर करा. त्याचबरोबर जेव्हा विशेष पर्व असतात तर त्यावेळेला जरा वेळ काढून, कितीही तुम्ही बिझी असाल तर सकाळी लवकर उठायचं. ज्या वेळेला तुम्ही उठतात त्यापेक्षा अगदी अर्धा पाऊण तास लवकर उठलात तरीही तुम्ही पंचोपचारे पूजा करून, विशेष पर्व असेल, सणासुदीच्या वेळेला तरी आपण व्यवस्थित पूजा करायची आहे. पण अगदी जेव्हा वेळ नसेल तेव्हा तुम्ही कोरडी पूजा करू शकतात, हरकत नाही. अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि दिवसभर नामजप करायचा आहे. जर ही माहिती तुम्हाला थोडीही आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.